शहादा तालुक्यातील राजकारणात महत्त्वाचे असलेल्या जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचा पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपचे नेते दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही पॅनलने आपली सत्ता कायम ठेवली आहे। सूतगिरणीची निवडणूक मोठ्या चुरशीत झाली होती। युवा नेते अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनलने लोकशाही पॅनलला या निवडणुकीत मोठं आव्हान उभं केलं होतं। लोकशाही पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत। उमेदवार विजयी झाल्यानंतर लोकशाही पॅनलच्या कार्यकर्त्यांनी शहादा शहरात एकच जल्लोष केलाय। फटाक्यांची आतषबाजी करत विजय उत्सव साजरा करण्यात आला। सहकार क्षेत्रात असलेल्या जयप्रकाश नारायण सूतगिरणीची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे। या परिस्थितीतून सूतगिरणीला सावरण्यासाठी लोकशाही पॅनल प्रयत्न करेल असा विश्वास लोकशाही पॅनलचे नेते दीपक पाटील यांनी व्यक्त केलाय। तर दुसरीकडे मतदारांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलं असून मतदारांचा कौल मान्य असल्याची प्रतिक्रिया शेतकरी पॅनलचे नेते अभिजित पाटील यांनी व्यक्त केली आहे। सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज, शहादा, नंदुरबार। सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज, शहादा, नंदुरबार।